समृद्धी येते म्हणजे वेतन आयोगाचं महत्व कुणी नाकारलेलं नाही आणि ते नाकारण्याचं काही कारण नाही. शिक्षकांनी समृद्ध आयुष्य जगलंच पाहिजे, पण ते जगत असताना आपली ज्ञानाची श्रीमंती, मला सांगा एवढी ज्ञानसत्ता कुणाकडे आहे? म्हणजे वर्गातली 60 मुलं सकाळी 11 ते 5 आपलं ऐकतात, एवढं भाग्ययोग कुठल्याही व्यक्तीच्या वाट्याला येत नाही. म्हणजे आमदार सुद्धा येत नाही, कार्यकर्ते 1.5-2 तास वाट बघतात आणि नंतर मार्गस्थ होतात, पण विद्यार्थी वाट बघत राहतात. मी स्वतः एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. माझी मुलगी ज्यावेळेला लहान होती आणि मी तिला अमुक एका पद्धतीने गणित समजावून सांगितलं, ती पद्धत बरोबरच होती, तरी माझी मुलगी म्हणायची की बाबा माझ्या बाईंनी हेच सांगितलेलं आहे आणि हेच बरोबर आहे. हा जो विद्यार्थ्यांचा शिक्षकांवरचा विश्वास आहे तो आपण अधिकाधिक कसा दृढ होईल या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे काळे सर हे साहित्याचे उत्तम अभ्यासक आहेत. पूर्वी आपले माटे आणि फडके यांच्या कादंबऱ्यांमध्ये जर एखादी मुलगी शिक्षकाला द्यायची ठरत असेल तर नातेवाईक आणि मित्र म्हणायचे की अहो कशाला गरीब शिक्षकाला मुलगी देता, काय तो तिला सुख देणार आहे वगैरे. पण आता 7व्या वेतन आयोगाचे पगार बघितल्यानंतर तेच नातेवाईक आणि मित्र म्हणतील कशाला त्या IT इंजिनियरला मुलगी देतात, कधी अमेरिकेत बदली आणि नोकरी जाईल ते सांगता येत नाही. इथे नोकरी जाण्याची अजिबात शक्यता नाही. आणि दोघं शिक्षक असतील तर वर्गातच इतके बोलतात की कधी भांडायला त्राण मिळत नाही, त्यामुळे संसार देखील सुखाचा होतो. तर अशा एकूण सगळ्या परिस्थितीतून आपण चाललेलो आहोत. पण मला अत्रे साहेबांचं खरोखरीच कौतुक वाटतं आणि त्यांच्याविषयीचा जो लेख मी लिहिला आहे त्यामध्येच त्यांचा उल्लेख मी बहुमुखी प्रतिभावंत असा केलेला आहे. म्हणजे आचार्य अत्रे हे सुद्धा बहुमुखी प्रतिभावंत होते. म्हणजे अत्रे हे आडनाव केलेली माणसं एका क्षेत्रामध्ये रमत नाही हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. म्हणजे आचार्य अत्रे सुद्धा जीवनाच्या ज्या सर्व क्षेत्रामध्ये गेले त्या क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाची त्यांनी एक वेगळी मोहर निर्माण केली. त्यामुळे आपल्याकडे असे शिक्षक होऊन गेले की त्यांनी केवळ पाठ्यपुस्तक मुलांना शिकवलं नाही, पाठ्यपुस्तकाबाहेरचं एक मोठं जग त्यांनी मुलांच्या समोर उभं केलं आणि त्यासाठी शिक्षक हा असा बहुआयामी असला पाहिजे. म्हणून अत्रे सर हे एकीकडे उत्तम लेखक, उत्तम कवी, उत्तम चित्रकार, उत्तम गीतकार, तर ही सगळे गुण अत्रे साहेबांच्या अंगी असल्यामुळे बहुआयामी शिक्षक अशी त्यांची एक प्रतिमा निर्माण झाली. आणि त्यांनी स्वतःच्या आयुष्याची उभारणी फार शून्यातून केली. म्हणजे बार्शीलाही त्यांना काही काळ शिकावं लागलं, पण त्यांना उत्तम शिक्षक मिळाले. म्हणजे पंढरपूरला भागवताचार्य वामोपातांच्यासारखे शिक्षक त्यांना मिळाले आणि अगदी कोवळ्या वयामध्ये त्यांना खूप संकटांचा सामना करावा लागला. म्हणजे वडील गेल्यानंतर सगळी घरची जबाबदारी त्यांच्यावरती पडली आणि काय काय औषधाच्या कारखान्यामध्ये देखील काम करायला लागलं. पण त्यांच्या असं लक्षात आलं की इथं आपण काम करणं योग्य नाही, समाजाला कुठली मात्रा द्यायची हे आपण शिक्षकी पेशातूनच ठरवू शकतो. आणि म्हणून त्यांनी शिक्षकी पेशामध्ये यायचं ठरवलं आणि नुसते शिक्षकी पेशामध्ये थांबले नाही. आता त्यांच्या विद्यार्थिनींनी उत्तम कविता वाचली आणि ती वाचल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की त्यांनी उत्तम विद्यार्थी घडवले. म्हणजे शिक्षकांचं खरं काम हे आहे, शिक्षकांची खरी ओळख ही त्यांच्या कर्तृत्व संपन्न विद्यार्थ्यांच्या माध्यमातून चिरकाल टिकत असते. तर त्यामुळे ही जी ज्ञानसत्ता शिक्षकांच्या वाट्याला आलेली आहे ती आपण कशी टिकवून ठेवू याचा आपण विचार करणं आजच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि ते मोल शिक्षकांचं जे आहे ते टिकून ठेवण्याचं, ते सत्व टिकून ठेवण्याचं काम अत्रे सरांनी केलं, म्हणून आपण इतक्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झाला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की अत्रे सरांची आजही ओळख ही कवी, लेखक, चित्रकार अशी आहे. मी सुद्धा एका संस्थेमध्ये प्राध्यापक म्हणून काम पाहतो. ज्यावेळेला इतर लोक येतात प्राध्यापकांची चौकशी करण्यासाठी तर ते विचारतात LICचं पाहणारे ते सर कुठे गेले, म्युच्युअल फंडाचं पाहणारे ते सर कुठे गेले. म्हणजे आपला विषय सोडून सगळी ओळख शिक्षकांना, हे जे कुटीर उद्योग चाललेले आहेत त्यामुळे शिक्षकी पेशाची प्रतिष्ठा ही थोडी कमी झालेली आहे. तर त्यामुळे आपल्या विषयावरती आपलं लक्ष केंद्रित करणं, तो विषय उत्तम रीतीने शिकवणं हे शिक्षकांनी आजच्या काळामध्ये करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळं आपली प्रतिष्ठा आपणच राखली पाहिजे. आपण आपली प्रतिष्ठा राखली तर समाज आपल्याला आपोआप मान देईल आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला अत्रे साहेबांच्याकडे पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. मला काळे सरांचंही खूप कौतुक वाटतं
की दरवर्षी साहित्य संमेलन घेणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही. आणि विशेषतः साहित्याचं वेगळेपण असं की भाकरी ही पोटाची गरज, पण भावना जागवायला आणि मन फुलवायला विचारच उपयोगी पडतात आणि ते केवळ आणि केवळ साहित्यातून मिळतात. शरीरासाठी आवश्यक असणारी जीवनसत्व आपल्याला अन्नातून मिळू शकतात, पण आपल्या मन आणि बुद्धीची जी गरज आहे त्यासाठीची जीवनसत्व आपल्याला केवळ साहित्यातून मिळू शकतात. आणि त्यामुळे आपण साहित्याची काय गरज पाहिजे. म्हणून मला युवराजचं खरोखरीच कौतुक वाटतं. आणि काळे सरांनी त्यांना सांगितलं की हा संघटनेमध्ये गुंतू नका. काळे सरांचा म्हणजे सल्ला ते आता किती मनावर मानतील, कारण तेही युवराज आहे, त्यामुळे कुणाला ऐकणारे नाहीत असं मला वाटतं. तर त्यामुळं ते युवराज असल्यामुळं राजेपदाच्या दिशेने त्यांची वाटचाल होणारच आहे. तर त्यामुळं काळे सरांचा आपण समजू शकतो की युवराजांनी संघटनेमध्ये काम करू नये, साहित्यासाठी काम करावं. पण मला सगळ्यात कौतुक असं वाटलं की सगळ्या संस्था, म्हणजे बालकुमार साहित्य संस्था असेल, अखिल भारतीय साहित्य परिषद असेल, साहित्य भारती असेल, नाट्य परिषद असेल, सगळ्या संस्थांना एकत्र यावं आणि असं वाटावं की आपण आत्रे सरांचा सत्कार केला पाहिजे. तर हे खरं अजात शत्रुत्व आहे असं मला वाटतं. आणि ज्यावेळेला समाज जीवनामध्ये तुम्ही निरपेक्ष वृत्तीने काम करता त्यावेळेला अशा प्रकारचा सन्मान आपल्याला मिळतो. आणि त्यामुळं त्यांनी वर्गातला तास मनोभावे घेतला, पण हे जीवनाची जी वेगवेगळी क्षेत्र आहेत त्याच्याशी ते एकरूप झाले. डॉक्टर प्रल्हाद गावडे हे मोठे शिक्षण तज्ज्ञ होते. ते असं सांगत असत की शिक्षकांनी शाळेबाहेर कुठल्या तरी एका उत्तम साहित्यिक सामाजिक चळवळीशी स्वतःला जोडून घेतलं पाहिजे. शिक्षकांनी वर्गातला तास तर घेतलाच पाहिजे, पण केवळ तास आणि शाळा इतक्या मर्यादित वर्तुळात तो राहता कामा नये. त्यांनी समाज शिक्षक म्हणून देखील काम केलं पाहिजे. त्यामुळं अत्रे सर हे केवळ शिक्षक नाही तर ते समाज शिक्षक आहेत, म्हणून समाजाने त्यांना दिलेला हा मान आहे हे या ठिकाणी आवर्जून नमूद केलं पाहिजे. आणि आज शिक्षण क्षेत्रामधली एकूण परिस्थिती अशी आहे की नैराश्याचं एक मळं आज शिक्षण क्षेत्रावरती दाटून आलेलं आहे. पण मला आवर्जून सांगावं असं वाटतं की हे मळं दूर करण्याचं सामर्थ्य हे शिक्षकांच्या मध्ये. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये किती उत्तम शिक्षक होऊन गेले की ज्यांनी समाजाला दिशा दाखवण्याचं एक काम केलं. म्हणजे उदाहरणार्थ आमचे नायर डोळे सर उदगीरला प्राचार्य होते. एके दिवशी महाविद्यालयामध्ये अशी घटना घडली की एक मुलगा मुलींच्यासाठी जी कॉमन रूम आहे त्या कॉमन रूम मध्ये शिरला आणि मग शिपायांनी पकडलं त्याला प्राचार्यांच्या समोर आणून उभं केलं. दुसरे कुठलेही प्राचार्य असते तर त्यांनी त्या मुलाला रिस्टिकेटच केलं असतं. पण नायर डोळे सर हे खूप वेगळ्या प्रकारचे प्राचार्य होते. त्यांनी त्या मुलाला विचारलं की काय रे बाबा तू मुलींच्यासाठी असणाऱ्या कॉमन रूम मध्ये का शिरलास. तर त्या मुलाने दिलेलं उत्तर अतिशय करुण होतं. तो असं म्हणाला की सर काय सांगू, माझा भाऊ गेल्याच महिन्यात नोकरीला लागला मुंबईला आणि त्यांनी पहिल्या पगारातून मला नवा कोरा शर्ट पाठवला, पण तो घातल्यानंतर दिसतो कसा हे पाहण्यासाठी घरी आरसा नाही. मला एकच गोष्ट माहित होती की मुलींच्या कॉमन रूम मध्ये आरसा असतो. तर नायर डोळे सरांनी काय करावं, त्या मुलाला तर माफ केलंच, पण दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या दोन्ही कोर्समध्ये 2 मोठे मोठे आरसे आणून बसवलं. त्याचा फायदा असा झाला की आपलं रूप आरशामध्ये दिसतं म्हणून सगळे विद्यार्थी आणि प्राध्यापक टापटीप कॉलेजला यायला लागले. जर ही सकारात्मकता असेल तर ते ती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पेरू शकतात. आमचे श्रीम माटे उपेक्षितांचे अंतरंग जाणणारे पाटे मास्तर म्हणून आपण त्यांचा उल्लेख करतो. पाटे मास्तरांच्या तासाला असं घडायचं एक विद्यार्थी रोज वर्गामध्ये उशीर राहायचा आणि त्याच्या अंगावरती सगळा अत्तराचा शिडकाव. तर शेवटी माटे मास्तरांनी बघितलं एकदा दोनदा तीनदा त्या मुलाला वर्गाच्या बाहेर उभं केलं. शेवटी जे माटे मास्तर उपेक्षितांचे अंतरंग जाणणारे होते त्यांनी विद्यार्थ्यांचे अंतरंग जाणले नाही तर नवलच. मग त्याने एक दिवस त्या मुलाला विचारलं की अरे तू रोज वर्गामध्ये उशिरा येतोस आणि पुन्हा अंगावरती सगळा अत्तराचा शिडकावा करून येतोस. तर त्या मुलाने रडत सांगितलं की माझे वडील लहानपणीच गेले, आई उदबत्ती वळण्याचं काम करते, रात्रभर मी तिला मदत करतो आणि त्यामुळं मला माझ्या अंगाला हा सगळा अत्तराचा वास येतो आणि रात्रभर जागरण झाल्यामुळे मला वर्गात यायला उशीर होतो.
तर माटे मास्तरांचे डोळे पाणावले आणि माटे मास्तर म्हणाले की तू वर्गामध्ये वेळेत येण्याचा प्रयत्न कर, पण तुला वर्गात येणं जमलं नाही तर माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी सदैव खुले असतील. अशा माटे मास्तरांचा आदर्श हा आपल्या समाजासमोर आहे. आणि त्यामुळं ही सकारात्मकता, पूर्वी एक काळ असा होता की मला आठवतंय मी ज्या वेळेला पहिलीला गेलो तर माझ्या वडिलांनी मला शाळेमध्ये नेऊन सोडलं आणि माझ्या शिक्षकांना सांगितलं याला थापटून थोपटून चांगला विद्यार्थी बनवा. आताच्या शिक्षकांनी काळेसर हे जर ठरवलं तर त्यांना सरकारी नोकरी करणारे 2 जामीनदार प्रथम शोधून ठेवले. इतकं समाज असंवेदनशील झालेलं आहे. तर हे सगळा शिक्षकांच्या वरचा जो समाजाचा विश्वास होता तो इतका त्या काळामध्ये प्रगाढ अशा पद्धतीचा होता. आणि वर्गामधली 60 मुलं शिक्षकांना सगळ्या मुलांची नावं माहीत असत. विशेषतः छोट्या गावामध्ये बार्शी असेल, उस्मानाबाद असेल, वर्गामध्ये जी 60 मुलं आहेत कुणाचं काय नाव आहे, त्याची आर्थिक परिस्थिती काय आहे, त्याच्या कुटुंबात किती सदस्य आहेत, हे सगळं शिक्षकांना माहीत असायचं. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. सगळे विद्यार्थी रोल नंबरनी ओळखले जातात आणि शिक्षकांना अशैक्षणिक इतक्या जबाबदाऱ्या आहेत की त्यांनी हे हृदयीचे ते हृदयी घालण्यासाठी भावनिक गुंतवणूक कधी करायची विद्यार्थ्यांच्या मध्ये, हा खरा प्रश्न आहे. आणि त्यामुळं वेतन आयोग वगैरे सगळ्या गोष्टी योग्यच आहेत, पण शिक्षकांना शिक्षण देण्यामध्ये त्यांचा अधिकाधिक वेळ गेला पाहिजे. यासाठी खरं शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. म्हणजे माझा एक मुख्याध्यापक मित्र आहे, तो मला म्हणाला की आमचा अधिकाधिक वेळ ईमेलला उत्तर देण्यात आणि हा फोटो काढा तो फोटो पाठवा यातच सगळा जातो. त्यामुळे शिक्षकांचं खरं काम ज्ञानदानाचं आहे आणि त्यासाठी त्यांना वर्गावरती आपलं लक्ष केंद्रित करता आलं पाहिजे.